वडगाव तेजन येथील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी पंचायत समिती लोणार या ठिकाणी वडगाव तेजन ग्रामस्थ उपोषणासाठी बसले होते। यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी मध्यस्थी करून व यांच्या मान्य करून हे उपोषण सोडवले। यावेळी यांनी 7 दिवसाचा वेळ मागून यांचे उपोषण सोडण्यात आले। यावेळी गावातील स्थानिक सरपंच सुद्धा उपस्थित होते। तर त्यांनी 7 दिवसामध्ये हे जे अडचणी आहेत व्यायामशाळेच्या त्या पूर्ण सॉल्व्ह करून व्यायामशाळा ही ग्रामस्थाच्या स्वाधीन करण्याचे सांगितले आहे। आज दिनांक 26/12/2024ला पंचायत समिती लोणार या ठिकाणी वडगाव तेजन येथील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी काही ग्रामस्थ उपोषणास बसले आणि ते आता सोडले। ते कोणत्या अटीवर सोडण्यात आले? अमोल रामेश्वर करात व इतर वडगाव तेजन यांनी जो उपोषणाच्या संदर्भात किंवा त्यांचा जो तक्रार अर्ज पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेला होता, त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांच्या 4 अटी होत्या व्यायामशाळा सुरू करण्याबाबत। व्यायामशाळा सुरू करताना ती व्यवस्थितमध्ये पूर्ण फिटिंगसह आणि तिथे लाईटची, विद्युतची आणि इतर सुविधासह आम्हाला ती ओपन करून द्या अशा या अटीवर त्यांनी हे केला होता। आणि त्याच अटीची पूर्तता पूर्ण करण्याकरता ग्रामपंचायत स्तरावर 8 दिवसाची मुदत घेऊन ती पूर्ण कारवाई करून त्यांना ती स्वाधीन करण्यात येते, म्हणजे व्यायामशाळेकरता ते उपलब्ध करून देण्यात येते। अच्छा, या अटीवर त्यांनी ते उपोषण आज 8 दिवसामध्ये पूर्ण सुविधा उपलब्ध करून उपोषण सोडण्याच्या अटी मान्य करून यांनी उपोषण सोडले। उपोषण मागे घेतले। अच्छा, हे पूर्ण अटी ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे की पंचायत समिती आधिपत्य करते होणार आहे? हे पूर्ण साहित्य कार्यान्वित यंत्रणा ग्रामपंचायत असल्यामुळे ही सर्व कार्यवाही ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण होणार आहे। याची जे निवेदन आलं होतं आपल्याकडे, तर याची जे चौकशी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे अधिकारी असतील ना? विस्तार अधिकारी, पंचायती चौकशी अधिकारी होते। अच्छा, त्यांच्या सही आणि यांच्या ग्रामपंचायत आणि सरपंच आणि सचिव यांचे सरपंच आणि चौकशी अधिकारी यांच्या तिघांच्या स्वाक्षरीने हे उपोषण आपण मागितले। आज तुमचे उपोषण म्हणजे मागे घेतले आपण, तर कोणत्या अटीवर मागे घेतले? आमच्या ज्या अटी होत्या व्यायामशाळा सुरू करण्याबाबत व 4-5 अटी होत्या, तिथले शौचालय व्यवस्थित करून द्यावे, चालू करून द्यावे, पाण्याचा पुरवठा करून द्यावे व व्यायामशाळेत जे विद्युत पुरवठा आहे तो सुरळीत करून द्यावा व ते आमच्या कारणी लागावा। यासाठी आम्ही निवेदन दिले ते ग्रामपंचायतला व पंचायत समिती लोणारला। तर आज उपोषणात तारीख दिली ती आम्ही आज उपोषण सुरू केले। ते विस्तार अधिकारी व सचिव, सरपंच यांनी आम्हाला 7 ते 8 दिवसाचा वेळ दिला। आम्ही ती तारीख लिहून घेतली, त्या तारखेला ते चालू करून देते व मध्यस्थी म्हणून आपले विस्तार अधिकारी यांनी सर्व जबाबदाऱ्या दिल्या व आम्ही हे उपोषण मागे घेतो।